कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचं उद्या मतदान आहे। 15 तारखेला हे मतदान होणार आहे। मात्र गेल्या 9 दिवसांपासून या निवडणुकीचा प्रचार सुरू असला तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील सावळा गोंधळ काही संपताना दिसत नाही आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पॅनल क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आपण जर पाहिलं तर यांना उमेदवारी देण्यात आली होती। मात्र काल सायंकाळच्या सुमारास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एक पत्र काढलं, जे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचा हा अधिकृत उमेदवार हे असताना देखील या पॅनलमध्ये चक्क उभाटाच्या उमेदवाराला या संपूर्ण पक्षाने पाठिंबा दिल्याचं पत्र आहे। पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे। त्यामुळे या प्रकरणाची एकच चर्चा आहे की पक्षाने अधिकृत उमेदवार दिलेला असताना देखील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील उमेदवारांना पाठिंबा दिला। एकंदरीतच आपल्यासोबत आहेत दादा, काय सांगाल एकंदरीतच काय प्रकार होता पूर्ण? मी रामदास यशवंत वळसे, प्रभाग क्रमांक 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अधिकृत आहे आणि 9-10 दिवस मी पक्षाचा झेंडा, पक्षाचं पत्र घरोघरी वाटून स्वतः लोकांशी संवाद साधलेला आहे। आंबिवली स्टेशन येथे सकाळी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन तिथे त्यांना प्रचार आणि प्रसार काल काही एक पत्र व्हायरल झालं होतं। तुम्हाला अधिकृत पक्षाने उमेदवारी दिली असताना देखील उभाटाच्या उमेदवाराला पाठिंब्याचं। आता ते स्थानिक लेवलला काय झालं, त्यांनी ठराविक कार्यकर्त्यांनी मिळून माझ्या विरुद्ध षडयंत्र करून आणि ते अचानकपणे त्यांनी समोरचा शिवसेनेचा उभाटा गटाचा उमेदवार आहे त्यांना अचानक त्यांनी कोणत्या कारणास्तव पाठिंबा दिला हे वरिष्ठांशी देखील बोलले नाही व माझ्याशी याबाबत काही वरिष्ठांना कळवलं होतं का तुम्ही? मी कळवलं होतं याच्या अगोदर पण, आणि कालच चर्चा झाली। मग तपाशी साहेबांना बोललो असं आहे, हे कार्यकर्ते मला मदत करत नाही, कोणत्याही गोष्टीला कोणत्याही याचा सहकार्य करत नाही आणि मी रात्रंदिवस 9 दिवस काम कार्यरत आहे आणि कोणतंही न सहकार्य करता माझ्या पाठीत एक प्रकारे खंजीरच खुपसला या लोकांनी। म्हणजे शेवटी बघा, आपल्या पक्षाची ताकद मोठी आहे अशी काय हे नाही, परंतु त्यांनी केलेले षडयंत्र चुकीचं असून वरिष्ठांना काय मागणी असणार आहे तुमची? माझी मागणी एवढीच असणारी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना की मला आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे, मला मदत करावी व मतदानाला कसं सहकार्य होईल आणि चांगल्या पद्धतीने मतदान होईल। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या प्रकरणात आता या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, कल्याण।